श्री स्वामी समर्थांचे मार्गदर्शन, जीवनातील सत्य आणि प्रेरणा। कलियुगात माणसाला दुःख आणि संकटांनी ग्रासले असताना श्री स्वामी समर्थ यांचे विचार हे नेहमीच मार्गदर्शक ठरतात। त्यांच्या शिकवणुकीतून आपण जीवन कसे जगावे, संघर्षांना कसे सामोरे जावे आणि आनंद कसा मिळवावा याचे मार्ग शोधू शकतो। या लेखात आपण श्री स्वामी समर्थांच्या विचारांवर आधारित सविस्तर चर्चा करू। दुःख आणि संघर्षांतील प्रेरणा। कलियुगाच्या काळात दुःखाचे प्रमाण वाढत चालले आहे। माणसाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। स्वामी म्हणतात की जेव्हा माणूस दुःखात असतो तेव्हा त्याला आत्मपरीक्षणाची संधी मिळते। दुःख ही अशी स्थिती आहे जी माणसाला आपली चूक समजून घेण्यास आणि सुधारण्यासाठी प्रेरित करते। संकटांनी भरलेल्या या युगात स्वामींच्या शिकवणुकींनी लोकांना मार्ग दाखवला आहे। त्यांनी सांगितले की संकटांच्या काळात तुमचा आत्मविश्वास कधीही डळमळू देऊ नका। आनंदाचे खरे स्वरूप। कधी कधी माणूस जितका एकटा असतो तितका तो आनंदी असतो। स्वामी म्हणतात, आनंद हा बाह्य गोष्टींवर अवलंबून नसतो, तो आपल्या अंतःकरणातून प्रकट होतो। घरातील खरे पुरुष हे परिस्थितीशी लढा देतात आणि कुटुंबाला आधार देतात, तर कमकुवत पुरुष घरातील स्त्रियांसोबत भांडण करतात। हा विचार स्वामींच्या मार्गदर्शनातून खूप स्पष्टपणे दिसून येतो। स्वामी सांगतात की जर तुम्हाला आनंदी व्हायचे असेल तर तुमच्या निर्णयांचा आधार बाह्य परिस्थितीवर ठेवता तुमच्या अंतःकरणावर ठेवा। बाह्य गोष्टींच्या आधारावर निर्णय घेणारे लोक नेहमी दुःखात असतात, कारण त्यांची अपेक्षा पूर्ण होत नाही। विश्वास आणि विश्वासघात। विश्वास ही माणसाच्या नात्यांची पायाभूत गोष्ट आहे। स्वामींच्या मते विश्वास जितका किमती आहे तितका तो टिकवणे कठीण असते। त्यांनी हेही सांगितले की पैसा नवीन नाती निर्माण करू शकतो, पण जुनी नाती तोडतो। आपण आयुष्यात विश्वास कसा टिकवावा आणि त्याचा आदर कसा करावा याची शिकवण स्वामी आपल्या विचारांमधून देतात। स्वतःची ओळख आणि एकांताचा महत्त्व। स्वामींच्या मते जर तुम्ही कधी एकटे पडला नसाल तर तुम्ही स्वतःला कधीच ओळखू शकणार नाही। एकांत ही अशी वेळ असते जिथे माणूस स्वतःला समजून घेऊ शकतो। स्वामी सांगतात की आत्मचिंतन केल्याशिवाय माणसाला स्वतःच्या चुकांची जाणीव होत नाही। जीवनातील अडचणींना सामोरे जाण्यासाठी स्वामी एकांताचा महत्त्वपूर्ण उपयोग सांगतात। अडचणींवर उपाय शोधण्याची प्रेरणा। अडचणींवर मात करायची असेल तर त्यावर उपाय शोधा, असे स्वामी नेहमी सांगतात। बहाणे सांगून वेळ घालवणे चुकीचे आहे। त्यांनी लोकांना प्रयत्नशील होण्याची प्रेरणा दिली। स्वामी म्हणतात, प्रयत्न करा, कारण परमेश्वर नेहमीच तुमच्या सोबत आहे। त्यांनी हे अधोरेखित केले की प्रत्येक समस्येचे निराकरण शक्य आहे, फक्त त्या समस्येकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे। मेहनत आणि धैर्य या दोन गोष्टींच्या सहाय्याने माणूस कोणत्याही परिस्थितीत यश मिळवू शकतो। श्रीमंती आणि समाधानाचा विरोधाभास। स्वामी सांगतात, माणूस कितीही श्रीमंत असला तरीही तो दुःख विकत घेऊ शकत नाही आणि समाधान विकत घेऊ शकत नाही। त्यांच्या मते समाधान हे फक्त मनाच्या स्थितीवर अवलंबून आहे। स्वामींच्या या विचारांमधून आपल्याला कळते की बाह्य गोष्टींमध्ये समाधान शोधणे चुकीचे आहे। नाती आणि त्यांची कसोटी। जेव्हा एखादी व्यक्ती धन आणि संपत्ती गमावते तेव्हा त्याच्या नात्यांची परीक्षा होते। स्वामींच्या मते जे नाते फक्त पैशावर आधारलेले आहे ते नाते खरी कसोटी लागल्यावर टिकत नाही। माणसाने आपल्या नात्यांचा पाया हा प्रेम आणि विश्वासावर ठेवायला हवा। डिप्रेशन आणि मानसिक स्वास्थ्य। डिप्रेशन ही हलक्याने घेण्यासारखी गोष्ट नाही। स्वामी सांगतात की डिप्रेशनमुळे अनेक चांगले लोक आपले जीवन जगणे सोडून देतात, त्यामुळे अशा लोकांना सहकार्य आणि आधार देणे खूप महत्त्वाचे आहे। स्वामींच्या विचारांनुसार माणसाने मानसिक स्वास्थ्य सांभाळण्यासाठी आत्मचिंतन करावे आणि योग्य मार्गदर्शन घ्यावे। त्यांनी सांगितले की प्रत्येक संकटाच्या मागे एक मोठा धडा दडलेला असतो, तो शिकण्याची तयारी ठेवा। मेहनतीचा महत्त्व। स्वामी म्हणतात की ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात यायला हव्या त्या मेहनतीच्या जोरावरच येतात। त्यांनी हेही सांगितले की
प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील संघर्षांवर मात करण्यासाठी प्रयत्न करावा. परमेश्वर नेहमीच तुमच्या सोबत आहे. परमेश्वरावर श्रद्धा ठेवा. स्वामींच्या मते परमेश्वरावर श्रद्धा ठेवणारा माणूस कधीच हरत नाही. त्यांनी लोकांना शिकवले की परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि आपल्या कर्मावर भर द्या. जीवनातील सकारात्मक विचारांचे सविस्तर वर्णन. मानव जीवन हे चढउतारांनी भरलेले आहे. प्रत्येकाला कधी ना कधी संघर्षांचा सामना करावा लागतो, पण त्यातून बाहेर पडण्यासाठी सकारात्मक विचारांची भूमिका महत्त्वाची असते. जीवनातील काही महत्त्वाचे विचार, शिकवणी आणि तत्वज्ञान सविस्तरपणे समजून घेतल्यास आपलं आयुष्य अधिक समृद्ध आणि समाधानी होऊ शकतं. खालील विचारांमध्ये जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे. स्वाभिमान आणि आत्मनिर्भरता. जेव्हा तुमच्या मतांची कद्र होत नाही तेव्हा त्या गोष्टीवर जास्त वेळ घालवू नका. एक दिवस स्वतःला इतके यशस्वी बनवा की ज्यांना तुमचं महत्त्व वाटत नाही त्यांना तुमचं गमावल्याचं वाईट वाटेल. या विचारामध्ये स्वाभिमानाचं आणि आत्मनिर्भरतेचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. जीवनात प्रत्येक जण यशस्वी व्हायचं स्वप्न बघतो, पण त्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा आणि स्वतःला इतक्या उंचीवर पोहोचवा की इतरांना तुमचं महत्त्व जाणवत राहील. आपल्या कर्तृत्वाने आपला स्वाभिमान जागृत ठेवणं हेच खऱ्या अर्थाने यश आहे. कुटुंब आणि परमेश्वराचा आशीर्वाद. या जीवनात आपले आईवडील आणि परमेश्वराशिवाय कोणीही शेवटपर्यंत साथ देऊ शकत नाही. जीवनात कुटुंबाचा आणि परमेश्वराच्या आशीर्वादाचा खूप मोठा वाटा असतो. आपल्या आईवडिलांनी आपल्याला वाढवलं, संस्कार दिले आणि प्रत्येक संकटात आपल्या सोबत उभं राहिलं. यासाठी आपण नेहमी त्यांचं ऋण मानलं पाहिजे. परमेश्वरावर विश्वास ठेवा, कारण तो आपल्याला योग्य मार्ग दाखवतो आणि संकटांमध्ये आधार देतो. प्रेम आणि नाती जपण्याचं महत्त्व. प्रेमाला वेळ द्यावा लागतो, वेळ पाहून प्रेम केलं जात नाही. प्रेम हे प्रत्येक नात्याचं मूळ आहे. प्रामाणिकता, आदर आणि समर्पण या 3 गोष्टींवर प्रेम टिकून राहतं. नाती जपण्यासाठी एकमेकांना वेळ देणं, समजून घेणं आणि साथ देणं महत्त्वाचं आहे. काही वेळा नात्यांमध्ये तडजोड करणं आवश्यक असतं, पण ती तडजोड नात्याला मजबूत बनवण्यासाठी असावी. कोणत्याही नात्यात जबाबदारी आणि विश्वास महत्त्वाचा असतो. शांततेचा शोध. जो दुसऱ्यांमध्ये शांतता शोधतो त्याला ती सापडत नाही, पण जो स्वतःच शांतता शोधतो त्यालाच खरी शांतता मिळते. मनःशांती मिळवण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणं आणि आपल्या अंतरंगात डोकावणं आवश्यक आहे. इतरांच्या वागण्यावर अवलंबून न राहता स्वतःच्या मनःस्थितीला समजून घेऊन ती सुधारण्यासाठी प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. बाहेरच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यापेक्षा आपल्या आतल्या विचारांवर आणि भावना नियंत्रित करणं अधिक फायदेशीर ठरतं. निर्णय क्षमता आणि योग्य वागणूक. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करा. जिथे आपली किंमत नाही तिथे राहणं योग्य नाही. जीवनातील प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणं गरजेचं आहे. जिथे आपल्याला आदर आणि महत्त्व मिळत नाही तिथे वेळ घालवणंही स्वतःच्या क्षमतेचा अपमान आहे. योग्य जागा, योग्य माणसं आणि योग्य निर्णय हे आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. चुकीच्या ठिकाणी राहणं हे आयुष्याची वेळ आणि ऊर्जा वाया घालवण्यासारखं आहे. साधेपणा आणि प्रामाणिकपणाचं महत्त्व. साध्या सरळ माणसांना कधीही फसवू नका, कारण परमेश्वर सरळ माणसांसाठी नेहमीच आधार ठरतो. साधेपणा आणि प्रामाणिकपणा हे जीवनाचं खरं सौंदर्य आहे. जेवढं आपण सरळ राहतो तेवढं आपलं जीवन सुखद होतं. कोणाच्याही भावनांशी खेळणं, खोटं वागणं किंवा कोणाला फसवणं हे अयोग्य आहे. अशा कृतींचा परिणाम फक्त समोरच्या व्यक्तीवर होत नाही तर आपल्यावरही होतो. म्हणूनच आपल्या वागणुकीत नेहमी प्रामाणिकता ठेवावी. संघर्षातून उभं राहण्याचं धैर्य. कधी कधी काही नाती आणि गोष्टी रोखून ठेवणं तुमचं मोठं नुकसान करू शकतं. जीवनात काही वेळा गोष्टी आणि नाती सोडून देणं अधिक चांगलं ठरतं. अशा परिस्थितीत जुन्या गोष्टींमध्ये अडकून न राहता नव्या संधींसाठी स्वतःला तयार करणं आवश्यक आहे.
संघर्ष आणि त्रासातूनच आपण खऱ्या अर्थाने पुढे जाऊ शकतो. जुनं सोडून नव्याला स्वीकारणं म्हणजेच प्रगतीचं पहिलं पाऊल आहे. आनंदाने जीवन जगणं. आयुष्य सगळ्यांनाच मिळतं, पण ते आनंदाने जगायला सुरुवात करा. आनंद हा कोणत्याही बाह्य गोष्टीवर अवलंबून नसतो, तर तो आपल्यामध्येच असतो. जीवनात आलेल्या प्रत्येक क्षणाचा आदर करा आणि तो क्षण आनंदाने जगा. दुःखातही आनंद शोधण्याची कला आत्मसात करणं महत्त्वाचं आहे. ह्या यशाचा अर्थ. यशात मिळालेल्या टाळ्यांपेक्षा आयुष्यात वाईट प्रसंगी दिलेली साथ कितीतरी पटीने अधिक चांगली असते. यश हे केवळ प्रसिद्धी, पैसा किंवा ओळख मिळवण्यात नाही, तर एखाद्याला संकटाच्या वेळी आधार देण्यात आहे. आपण ज्या क्षणी इतरांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवतो, तोच खरा यशस्वी क्षण असतो. विचारांची ताकद. तुम्ही फक्त उत्तर देण्याची कला शिकली, तर जग आपोआप शांत होईल. विचारपूर्वक बोलणं आणि शांत राहण्याची कला आत्मसात करणं, हे जीवनातला महत्त्वाचा गुण आहे. कोणत्याही परिस्थितीत प्रतिक्रिया न देता योग्य उत्तर देणं हेच शहाणपणाचं लक्षण आहे. विचारांवर नियंत्रण ठेवणं आणि योग्य वेळी बोलणं हेच यशाचं गमक आहे. सकारात्मकता आणि संयम. सुख मिळवण्यासाठी योग्य वेळ नसते आणि सुख सुधारण्यासाठी कुठलीही वेळ वाईट नसते. सुख आणि समाधान यासाठी परिस्थितीची वाट बघणं आवश्यक नाही. आपणच आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून सुख निर्माण करू शकतो. संयम आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे जीवन अधिक सुंदर होतं. नात्यांमधील समजूतदारपणा. काही नाती मजबूत करताना ती व्यक्ती स्वतःच कमकुवत करते. नाती जपण्यासाठी सहनशीलता आणि समर्पण आवश्यक आहे, पण त्यासाठी स्वतःला कमी लेखणं योग्य नाही. नात्यांमध्ये दोन्ही बाजूंच्या व्यक्तींनी समान जबाबदारी आणि आदर ठेवणं महत्त्वाचं आहे. वरील विचार हे जीवनातील विविध पैलूंना स्पर्श करणारे आहेत. या विचारांना आपल्या जीवनात उतरवल्यास जीवन अधिक सकारात्मक, समाधानी आणि यशस्वी होईल. जीवनातील कठोर सत्य आणि स्वामींचे मार्गदर्शन. जीवनातील बदल आणि नाती सांभाळण्याचे महत्त्व. जीवन म्हणजे सतत बदलणारा प्रवाह आहे. यामध्ये प्रत्येक नाते एका धाग्याने जोडलेले असते. ज्या धाग्याची गाठ कधीही सुटू शकते, त्याला तोडण्याचा प्रयत्न करू नका. नाती टिकवण्यासाठी संयम, संवाद आणि विश्वास या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. काही वेळा नाती तुटण्याचे कारण आपल्याला कळत नाही, परंतु स्वामी सांगतात की नाती टिकवायची असतील तर मनमिळावू राहा, संवाद साधा आणि एकमेकांच्या भावना समजून घ्या. जुनी नाती असोत किंवा नवीन, ती तुटायला फक्त काही क्षण लागतात. त्यामुळे त्यांना जपणे ही जबाबदारी प्रत्येकाची आहे. नाती तुटण्यामागील मुख्य कारण म्हणजे अहंकार आणि गैरसमज. आपण बोलणे टाळतो, मौन धारण करतो आणि हळूहळू नाते तुटते. म्हणूनच स्वामी सांगतात, मौनामुळे नाती तुटतात. मौन धारण करण्याऐवजी एकमेकांशी संवाद साधा, आपले मत स्पष्ट करा आणि कुटुंबात एकजूट राहा. वेदना सहन करण्याची ताकद. जीवनात प्रत्येकाला कधी ना कधी वेदनांचा सामना करावा लागतो. त्या वेदना शारीरिक असोत किंवा मानसिक, त्या सहन करण्याची ताकद ही आपल्यामध्ये असते. पण या वेदनांमुळे आपण खचून जातो. स्वामी सांगतात की वेदना सहन करण्याचा प्रयत्न करा, कारण त्या तुम्हाला नवीन शिकवण देतात. वेदना सहन करताना आपल्याला आपले आत्मबल वाढवण्याची संधी मिळते. अनेक लोक बाहेरून आनंदी दिसतात, पण त्यांच्या मनात खूप दुःख दडलेले असते. आपण त्या वेदनांमध्येही सकारात्मकता शोधायची आहे. चुकीचे संबंध ओळखणे. जीवनात काही लोक फक्त स्वतःच्या फायद्यासाठी आपल्या जवळ येतात. असे संबंध लवकर ओळखणे गरजेचे आहे. जर एखादी व्यक्ती पुन्हा पुन्हा आपल्याला त्रास देत असेल, तर त्या व्यक्तीपासून दूर राहणे हेच योग्य आहे. स्वामी सांगतात की चुकीच्या व्यक्तीपासून लांब राहणे हीच शहाणपणाची खूण आहे. चुकीच्या लोकांसोबत वेळ घालवण्यापेक्षा स्वतःच्या आत्मविकासावर लक्ष केंद्रित करा. आत्मविश्वास आणि स्वतःवरचा विश्वास. स्वामींच्या शिकवणीनुसार आत्मविश्वास हा प्रत्येक यशस्वी व्यक्तीचा मुख्य घटक आहे. लोकांना घाबरणे सोडा, असे स्वामी सांगतात. लोक नेहमीच आपल्यावर टीका करतील,
पण त्या टीकेकडे लक्ष न देता आपले कार्य चालू ठेवा. आपल्याला जोपर्यंत परमेश्वराची कृपा आहे तोपर्यंत कोणत्याही टीकेने आपल्याला खचवू नये. जीवनातील मूल्य आणि वेळेचे व्यवस्थापन. आजकाल सगळेच सांगतात की त्यांच्याकडे वेळ नाही, पण खरी समस्या वेळेची नसते तर ती व्यवस्थापनाची असते. आपल्याकडे जेवढा वेळ आहे तो कसा उपयोगात आणायचा यावर यश अवलंबून असते. स्वामी सांगतात, आपण वेळेचा योग्य उपयोग केला तर प्रत्येक गोष्ट साध्य होऊ शकते. वेळेचे महत्त्व ओळखा आणि त्याचा योग्य उपयोग करा. विश्वासाचे महत्त्व. कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. लोक बदलतात पण परमेश्वर कधीच बदलत नाही. फक्त परमेश्वरावर आणि आपल्या आईवडिलांवर विश्वास ठेवा. स्वामी सांगतात, जगातील कोणत्याही गोष्टीपेक्षा देवाच्या शक्तीवर विश्वास ठेवा. लोकांवर विश्वास ठेवणे चांगले आहे, पण पूर्णपणे विसंबून राहू नका. दुखावलेले नाते आणि निर्णय. दुखावलेली नाती पुन्हा जोडण्यासाठी वेळ आणि प्रयत्न लागतो, परंतु काही वेळा ती नाती कायमची तुटतात. स्वामी सांगतात, ज्या नात्यांमध्ये फक्त स्वार्थ आहे ती नाती तुम्हाला खचवतात. म्हणूनच योग्य निर्णय घेणे खूप महत्त्वाचे आहे. स्वतःच्या मनःशांतीसाठी अशा नात्यांपासून दूर राहा जी तुम्हाला वेदना देतात. आयुष्याच्या अनुभवातून शिकलेले महत्त्वाचे धडे. आयुष्य हे अनुभवांनी समृद्ध होण्याचा प्रवास आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सुखद आणि दुःखद प्रसंग येत असतात, पण त्या प्रसंगांतून आपण जे शिकतो त्यावरून आपले भविष्य ठरते. खाली दिलेले काही महत्त्वाचे धडे आयुष्य समजून घेण्यासाठी आणि आत्मपरीक्षण करण्यासाठी मदत करतील. प्रेमाची खरी व्याख्या. प्रेम ही भावना केवळ शब्दांनी किंवा कृतींनी मोजता येत नाही. खरे प्रेम ते असते जे फक्त सुखात नाही तर दुःखातही साथ देते. सुखदुःखातील साथ. खरं प्रेम ते आहे जे सुखाच्या क्षणी आनंद व्यक्त करतं आणि दुःखाच्या क्षणी आधार देतं. जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा आपल्यासोबत असलेल्या व्यक्तीचं महत्त्व कळतं. प्रेम ही भावना कधीच तात्पुरती नसते, ती आयुष्यभर टिकणारी असते. प्रेमाचा खरा अर्थ. प्रेम हे फक्त चेहऱ्यावरून नाही तर अंतःकरणातून असले पाहिजे. जग हृदयाबद्दल बोलतं, पण प्रेम मात्र दिसण्यावरून केलं जातं. म्हणूनच ह्या प्रेमाची ओळख देण्यासाठी आपल्या मनातील भावना प्रामाणिक असल्या पाहिजेत. त्यागाचे महत्त्व. प्रेम तेव्हा खरी कसोटी पार करतं जेव्हा त्यासाठी त्याग करण्याची वेळ येते. खरं प्रेम ते आहे जे आपल्या आवडीनिवडींना बाजूला ठेवून दुसऱ्याच्या आनंदासाठी काम करतं. आत्मविश्वास आणि स्वतःची कद्र. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास आणि स्वाभिमान यांचा आधार घेणं महत्त्वाचं आहे. आपण स्वतःला समजून घेतलं पाहिजे, कारण आपली खरी ताकद आपल्या स्वतःच्या नजरेतून दिसते. स्वतःचा स्वाभिमान. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या मूल्यांची जाणीव ठेवावी लागते. इतर लोकांच्या मतांवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःच्या मतांवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वतःची ओळख. आपण जगाला काय आहोत हे दाखवण्यासाठी कोणासमोरही प्रयत्न करू नका. आपले कर्तृत्व आपल्यासाठी बोलतं. जो व्यक्ती स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतो तोच खरा यशस्वी होतो. इतरांचे मत. जर तुमच्याबद्दल इतरांना कद्र असेल तर ते तुमच्याकडे आपोआप येतील. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपले कार्य न थांबवता करत राहा. संवाद आणि समजूतदारपणा. नाती मजबूत ठेवण्यासाठी संवाद आणि समजूतदारपणा हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. एखादी व्यक्ती गप्प आहे तर त्याचा अर्थ तो नाराज आहेच असे नाही. समजून घेण्याची कला. प्रेम आणि नात्यांमध्ये समजून घेणं हीच खरी कसोटी आहे. जेव्हा एक जण गप्प असतो तेव्हा दुसऱ्याने त्याला समजून घेतलं पाहिजे. नात्यांमध्ये संवाद हा गरजेचा आहे, पण त्यासोबतच समजूतदारपणाही तितकाच महत्त्वाचा आहे. समस्या सोडवणे. अनेकदा लोक एकमेकांशी संवाद साधायला घाबरतात, पण संवाद केल्यामुळेच समस्यांचे निराकरण होते. कोणत्याही नात्यात पारदर्शकता राखणं गरजेचं आहे. मूल्यवान नाती. नात्यांमध्ये आपण वेळ काढायला हवा. टाइमपाससाठी नाती तोडू नका, तर नाती टिकवण्यासाठी वेळ द्या. दुःख आणि धीर. दुःख हा आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे.
त्याला सामोरे जाणं आणि त्यातून शिकणं हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. दुःखाचा स्वीकार, सुख जसं तात्पुरतं असतं तसंच दुःखही तात्पुरतं असतं. त्याला सामोरे जाणं आणि त्यातून शिकणं गरजेचं आहे. जखमांप्रमाणे दुःखही आपल्याला शिकवतं. धीर धरणं, वाईट वेळ सुद्धा कायम राहत नाही. त्यामुळे धीर धरून पुढे जात राहणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक वाईट प्रसंगाकडे शिकण्याच्या दृष्टिकोनातून पहा. संकटातून शिकणे, प्रत्येक दुःखातून नवीन गोष्टी शिकायला मिळतात. त्याचा स्वीकार करून जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. परिस्थिती आणि नशीब. आयुष्यातील प्रत्येक निर्णय फक्त नशिबावर अवलंबून नसतो. आपले प्रयत्न आणि मेहनतच आपले भविष्य ठरवतात. नशीब आणि प्रयत्न. अनेक लोक नशिबावर विश्वास ठेवतात, पण आपल्या प्रयत्नांशिवाय नशीबही आपल्याला मदत करू शकत नाही. त्यामुळे स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. काळाचे महत्त्व, वेळ आणि परिस्थिती यावर नियंत्रण ठेवणं कठीण असतं. पण योग्य निर्णय आणि सकारात्मक विचारांनी आपण त्या परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो. प्रयत्नांचा यशस्वी मार्ग. नशिबावर विसंबून राहण्याऐवजी मेहनत करत राहा. आपल्या मेहनतीनेच नशीब बदलता येतं. आत्मविश्वासाचा संदेश. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी हार मानू नका. फक्त थोडा वेळ थांबा आणि स्वतःला पुन्हा उभं करण्यासाठी प्रयत्न करा. थकवा आणि नवीन सुरुवात. जर तुम्हाला कल्यासारखं वाटत असेल तर थोडा थांबा घ्या, पण थांबणं म्हणजे हार मानणं नाही. ती एक नवीन सुरुवात असते. जगण्याचा नवा दृष्टिकोन. आपण थकलो म्हणजे आयुष्य संपलं असं होत नाही. फक्त थोडा वेळ घेऊन स्वतःला पुन्हा उभं करण्यासाठी तयार व्हा. धैर्य आणि आत्मविश्वास. धैर्य हे यशाचा पाया आहे. आयुष्यात कितीही संकट आली तरी आत्मविश्वास गमावू नका. नाती आणि वेळ. नाती जपण्यासाठी वेळ काढणं गरजेचं आहे. वेळ दिल्यामुळे नाती कमकुवत होतात. नात्यांतील गुंतवणूक. नाती जपण्यासाठी आपण वेळ द्यायला हवा. फक्त वेळ नसल्याच्या कारणाने नाती तोडणं चुकीचं आहे. भावनांचा सन्मान. कोणाच्या भावनांची कधीही चेष्टा करू नका. त्या व्यक्तीचं दुःख फक्त त्यालाच माहीत असतं. त्यामुळे इतरांच्या भावनांचा आदर करा. खरे साथीदार. जीवनात अशा लोकांशी मैत्री करा जे तुमचं दुःख समजून घेतील आणि तुमच्या सोबत राहतील. संदेशासाठी प्रेरणा. शेवटी आपल्याला देवावर विश्वास ठेवायला हवा. प्रत्येक दुःखाच्या पलीकडे सुख असतं आणि प्रत्येक अडचणीनंतर यश मिळतं. आयुष्याचा खरा आनंद. आयुष्य रोज नवीन आहे. प्रत्येक दिवस आनंदाने जगा. जीवन हा फक्त सुखाचा प्रवास नसून तो अनुभवांचा संग्रह आहे. देवावरचा विश्वास. जर तुम्हाला परमेश्वरावर विश्वास असेल तर तुमचं आयुष्य सहज होईल. देवावरचा विश्वास हा संकटांवर मात करण्याची ताकद देतो. नवीन सुरुवातीचा टप्पा. प्रत्येक अडथळा हा एका नवीन सुरुवातीचा टप्पा असतो. त्यामुळे अडथळ्यांकडे संधी म्हणून पहा. जीवनातील बदल आणि प्रेमाची कद्र. आयुष्य आपल्या मार्गावर चालताना आपल्याला अनेक संघर्ष आणि अनपेक्षित बदलांचा सामना करावा लागतो. हे बदल कधी आपल्या इच्छेनुसार तर कधी आपल्या इच्छेविरुद्ध घडतात. प्रत्येक बदलामुळे आपल्यावर ताण येतो, परंतु हा ताणच आपल्याला जीवनाचे खरे महत्त्व शिकवतो. प्रत्येकाने आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर शिकलेली गोष्ट म्हणजे प्रेमाची आणि आदराची कद्र करणे. आपण ज्या लोकांसोबत आपले जीवन घालवतो त्यांच्याबद्दल आपल्या अपेक्षा आणि भावना असतात. ज्या लोकांना आपण आपले माणसे मानतो त्यांच्याकडून काही अपेक्षा ठेवतो. परंतु जीवनाच्या मार्गावर अनेक वेळा असे घडते की आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवलेला असतो तेच लोक कधीतरी आपल्याला सोडून जातात. या गोष्टी आपल्याला जाणीव करून देतात की प्रेम आणि आदर आपल्याला आपल्याच कुटुंबात, परमेश्वरामध्ये आणि आपल्या सत्यामध्ये शोधावा लागतो. आपल्याला जेव्हा ही गोष्ट शिकवणारी व्यक्ती आपल्याला मिळते तेव्हा आपले जीवन अधिक शांत आणि सुसंगत होऊ शकते. आपल्या जीवनात जी माणसे विश्वास ठेवून सोबत घेतली जातात त्यांच्या विषयी विचार करून त्या व्यक्तींच्या खरेपणाचा शोध घेणं महत्त्वाचं आहे. कधी कधी आपल्याला विश्वास ठेवलेली माणसे आपल्याला धोका देऊन जातात.
त्यांचा विश्वास विश्वासाच्या ठिकाणी फसवणूक ठरतो आणि आपण हे स्वीकारणे किंवा त्यातून शिकणे महत्त्वाचे ठरते. विश्वास आणि धोके. आपल्याला जीवनात धोके मिळतात, कधी आपल्या प्रिय माणसांकडून तर कधी आपल्याला ओळखणाऱ्यांकडून. या धोके स्वीकारणे आणि त्यावर विचार करून पुढे जाणे हे आपल्या जीवनाच्या एक महत्त्वाचे अंग आहे. आपल्याला जी माणसे विश्वास ठेवून सोबत घेतो त्यांना पूर्णपणे ओळखून त्यांच्या मनातील उद्दिष्ट समजून घेतल्याशिवाय त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवणे योग्य ठरत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला सतर्क राहणे आवश्यक आहे. आयुष्यात आपल्याला खूप माणसे भेटतात. काही माणसे आपल्याशी प्रेमाने वागतात, काही आपल्यावर कृपापूर्वक वागतात आणि काही आपल्याला केवळ स्वार्थ साधण्यासाठी आपल्या भोवती फिरतात. या माणसांना ओळखणे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणे हे महत्त्वाचे आहे. पण ही गोष्ट देखील लक्षात ठेवा की आपल्यावर प्रेम करणाऱ्या आणि आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तींचे खरे रंग कधीतरी समोर येतात. आपल्याला काही माणसांपासून धोका होतो, पण काही वेळा आपण त्या माणसांच्याकडून काहीतरी शिकतो. विश्वास ठेवून दिलेले धोके देखील जीवनाला योग्य दिशा देऊ शकतात, परंतु आपल्याला केवळ धैर्य आणि सहनशीलतेची आवश्यकता असते. जीवनाच्या संघर्षात शरणागती. आयुष्यात प्रत्येकाला संकटांचा सामना करावा लागतो. या संकटांमध्ये अनेक वेळा आपली ताकद संपून जाते आणि आपल्याला शरणागतीची आवश्यकता वाटू लागते. जीवनाच्या संघर्षांतून आपल्याला परमेश्वराच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते आणि यासाठीच शरणागती महत्त्वाची ठरते. कधी कधी आपल्याला वाटते की आपण स्वतःच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही, पण हे लक्षात ठेवा की परमेश्वरावर विश्वास ठेवल्यास सर्व अडचणींवर मात केली जाऊ शकते. आपल्याला जेव्हा कुठेही मदतीची आवश्यकता असते तेव्हा परमेश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणे महत्त्वाचे असते. त्याच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला मार्ग मिळतो आणि आपले जीवन निश्चित आणि शांतीपूर्ण होऊ शकते. आपल्याला ज्यावेळी हताश वाटते तेव्हा परमेश्वराची शरण घेऊन त्याच्या दिशेने पाऊल टाकले पाहिजे. शरणागती ही केवळ आत्मविश्वासाची एक शक्तिशाली प्रक्रिया असते जी आपल्याला योग्य दिशा आणि शांती देते. प्रेम आणि संघर्ष. आजच्या आधुनिक समाजात श्रीमंतीला सुख मानलं जातं आणि गरीब लोकांची दिनहीन स्थिती शोषणाची ओळख मानली जाते. परंतु आयुष्याच्या खरे सुखाने भरलेले असते ते प्रेमामध्ये, आणि ते प्रेम आपल्या कुटुंब आणि परमेश्वराकडून मिळवता येते. प्रेमाच्या कद्र करण्याची प्रक्रिया कधीही अवघड नाही, पण जेव्हा तुम्ही ती अनुभवता तेव्हा आपले जीवन हलके होऊ लागते. समाजात प्रेमाची कद्र कमी झाली आहे आणि लोक फक्त बाह्य सुख शोधण्यात व्यस्त असतात. परंतु प्रेमाच्या दृष्टीने जीवनातील खरे सुख खूप मोठे असतात. जी माणसे प्रेमाची कद्र करतात त्यांचा जीवन सुखी होतो. प्रेमाच्या सशक्त वचनांमध्येच खरी शांती असते आणि प्रेमामध्ये आपला आत्मा शुद्ध होतो. जीवनाच्या मार्गावर शांती. जीवनाच्या प्रत्येक वळणावर संघर्ष असतो, परंतु या संघर्षातून शिकण्याची प्रक्रिया आपल्याला आध्यात्मिक शांतीकडे नेते. जेव्हा आपल्याला शांती मिळवायची असते तेव्हा प्रेम आणि विश्वास हे दोन अत्यंत महत्त्वाचे आहे. शांती आणि प्रेमाच्या मार्गदर्शनानेच आपला जीवन अनुभव खरा बनतो. आपल्याला केवळ परमेश्वरावर आणि आपल्या नातेसंबंधांवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. त्यातूनच आपले जीवन सुसंगत आणि सुखी होईल. या प्रक्रियेत एक गोष्ट लक्षात ठेवा की जीवन आपल्याला फक्त एका पथावर चालवते, जो पथ खूपच सुंदर असतो जर त्यात प्रेम आणि शांती असेल. प्रेम आणि द्वेष या दोन महत्त्वपूर्ण भावना असतात जी आपल्याला जीवनाच्या विविध अंगांवर प्रभाव टाकतात. त्या दोन शब्दांमध्येच जीवनाचे सर्व गूढ लपलेले आहे. या दोन्ही भावनांचे सामर्थ्य आणि त्यांचा आपल्यावर होणारा प्रभाव आपल्या वागण्या, विचारांवर आणि जीवनावर खूप मोठा असतो. प्रत्येक व्यक्तीला प्रेम आणि द्वेष या दोन भावना कशा पद्धतीने प्रभावित करतात त्याची संपूर्ण चर्चा आपण सविस्तर पाहू. 1. प्रेम, जीवनाचा गाभा. प्रेम हे जीवनातले सर्वात महत्त्वाचे आणि आवश्यक घटक आहे. या भावना फक्त एक गोड भावना नसतात, तर त्या आपल्या जीवनाच्या प्रत्येक पातळीवर आपल्या मनाचा, शरीराचा आणि आत्म्याचा साक्षात्कार करतात.
प्रेम एक प्रगल्भ व व्यापक भावना आहे जी केवळ एकाच व्यक्तीच्या प्रती नाही तर संपूर्ण जगाच्या प्रती असू शकते. प्रेमाची निर्मिती. प्रेमाची निर्मिती अत्यंत सजीव आणि निसर्गाच्या गाभ्यातून होणारी प्रक्रिया आहे. आपण जी व्यक्ती असतो ती त्या व्यक्तीच्या भावनांमुळे तयार होते. त्याचप्रमाणे प्रेमाच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनाच्या गोड वळणांवर वाटचाल करतो. प्रेमामुळे आपल्याला काहीतरी चांगलं मिळवायचं नसतं. प्रेम करत असताना ते एक नैतिक कर्तव्य बनते. ज्या व्यक्तीला आपण प्रेम करतो त्याला प्रत्येक गोष्टीत मदतीचा हात देणे, त्याच्या दुःखात सहभागी होणे आणि त्याला त्याच्या आंतरिक समस्यांवर मात करण्यासाठी मदत करणे ही प्रेमाची खरी शक्ती आहे. प्रेमाचे महत्त्व. प्रेमामुळे आपल्या जीवनाला एक गोडसर रंग मिळतो. आपल्या मनाला शांती, समाधान आणि आनंद मिळतो. प्रेम हे एक अद्वितीय बंध आहे जो आपल्याला दुसऱ्या व्यक्तीशी जोडतो. प्रेमामुळे आपले जीवन केवळ सुंदर होत नाही तर ते एक उंची गाठण्याची प्रेरणा देखील देतो. प्रेम असताना आपल्याला दुःख, चढउतार, संकट किंवा आव्हाने खूप सोपी वाटतात. प्रेम आणि त्याची अलौकिक शक्ती. प्रेमाच्या रूपात आपल्याला एक आध्यात्मिक उंची गाठता येते. प्रेमाचं सत्य एक प्रकारे शुद्ध आणि दिव्य असतं जे आपल्या जीवनात एक रचनात्मक ऊर्जा निर्माण करतो. जेव्हा आपल्याला प्रेमाचा अनुभव होतो तेव्हा आपल्याला आपल्या आत्म्याशी जास्त जवळीक जाणवते. हे प्रेम अनेक वेळा आपल्या इतर जीवनात असलेल्या अडचणींना आणि चढउतारांना विसरायला भाग पाडते. 2. द्वेष, जीवनाचा अंधकार. द्वेष हे एक अशा प्रकारचे भावनिक अवरोध आहे जो अनेक वेळा मनामध्ये शंकेची आणि दुःखाची ऊर्जा निर्माण करतो. द्वेषामुळे आपल्याला दुसऱ्यांशी अयोग्य वागणुकीचा अनुभव होतो. ही भावना आपल्या जीवनात एक मोठा अडथळा बनून उभी राहते. द्वेष हा एक नकारात्मक विचार असतो जो दुसऱ्याच्या वाईटापेक्षा आनंद घेणारा असतो. द्वेषाचा परिणाम आपल्यावर कसा होतो हे आपल्याला अनेक वेळा अनुभवायला मिळते. द्वेषाची प्रभाविता. द्वेषाची प्रभाविता आपल्या जीवनात हानिकारक असू शकते. जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्याबद्दल द्वेष ठेवते तेव्हा ती व्यक्ती त्याच्या जीवनावर विषारी प्रभाव टाकते. ती व्यक्ती आपल्याला चिडचिड, तणाव आणि अपार आनंदातून वंचित करते. दुसऱ्या व्यक्तीच्या वाईट गोष्टींमध्ये आनंद घेणं हे एक अशुद्ध व नकारात्मक अस्तित्व निर्माण करतं. द्वेषाचे शरीर आणि मनावर परिणाम. द्वेषामुळे आपले शरीर आणि मन दोन्ही प्रभावित होतात. मनातील द्वेषामुळे आपली मानसिक शांती आणि भावनांचा संतुलन बिघडतो. शरीरावर देखील त्याचे परिणाम दिसतात कारण द्वेषामुळे तणाव, चिंता आणि मानसिक आरोग्याच्या समस्या वाढतात. त्याचप्रमाणे द्वेषामुळे व्यक्तीची आंतरिक ऊर्जा कमी होऊन त्याच्या कर्तृत्वावर परिणाम होतो. द्वेषाच्या अंतर्निहित कारणांची ओळख. द्वेषाच्या भावना प्रामुख्याने मनातील दुःख, अपमान, शंका किंवा इतर व्यक्तींच्या वाईट वागणुकीवर आधारित असतात. अनेक वेळा आपल्याला दुसऱ्यांचा अपमान, त्यांचा दोष किंवा त्यांची निंदा सहन होत नाही, ज्यामुळे द्वेषाची भावना जन्माला येते. परंतु या सर्व गोष्टींतून बाहेर पडून समजून आणि सहानुभूतीपूर्वक वागणे आवश्यक आहे. 3. प्रेम आणि द्वेषातील समतोल. प्रेम आणि द्वेष यातील समतोल राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळेच आपल्याला जीवनात खरे समाधान मिळू शकते. प्रेमाच्या गोड गंधाने आपल्याला इतरांच्या सुखात सहभागी होण्यासाठी प्रेरित करा आणि द्वेषाच्या नकारात्मक भावनांपासून दूर राहा. सकारात्मक विचारांचा प्रभाव. जीवनातील प्रत्येक क्षणात सकारात्मक विचारांचा प्रभाव असावा. जेव्हा आपले विचार प्रेमावर आधारित असतात तेव्हा आपण ते व्यक्तिमत्वाच्या प्रत्येक अंगावर प्रसारित करतो. आपल्या वागणुकीत प्रेमाचे दर्शन होतं आणि आपले जीवन एका सुंदर रंगाने नटतं. आत्मविश्वास आणि प्रेम. आपला आत्मविश्वास प्रेमाच्या आदर्शावर आधारलेला असावा. तेच लोक आपल्या जीवनाला सुसंस्कारित करतात जे प्रेम आणि विश्वास यांचे पालन करतात. द्वेषाच्या नकारात्मक विचारांना बाहेर काढून प्रेमाच्या ऊर्जा भरलेल्या विचारांसह आपले जीवन साकारते. 4. जीवनातील बंधनांपासून मुक्तता. प्रेम आणि द्वेष या दोन्ही भावना आपल्या जीवनात बंधन तयार करतात.
प्रेमाचे बंधन आपल्याला शांती आणि समाधान देतं, तर द्वेषाचे बंधन आपल्याला निराशा आणि संकोच देतं. या दोन भावनांमधून मुक्तता मिळवण्यासाठी आपण आपल्या जीवनातील प्रत्येक कृत्य प्रेम आणि सहानुभूतीने करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जीवनातील शुद्धता आणि संतुलन. आपण ज्या प्रकारे वागत असतो ते जीवनाच्या शुद्धतेला प्रकट करतं. प्रेमाचे वर्तन आणि द्वेषाच्या नकारात्मक प्रभावांपासून दूर राहणे हे आपल्या जीवनाची शुद्धता राखते. 5. समारोप. प्रेमाचा मार्ग. प्रेम आणि द्वेषाच्या इतरांवरील प्रभावांना समजून घेतल्यावर आपल्याला जीवनातील आंतरिक शांतता प्राप्त होईल. प्रेम आपल्या जीवनाची सर्वोत्तम शक्ती आहे, जी आपल्याला सकारात्मक दिशा दर्शवते. द्वेष आणि नकारात्मक विचारांच्या इष्टमित्रापासून दूर राहा आणि प्रेमाच्या शक्तीने आपला मार्ग प्रदीप्त करा. अखेर, प्रेमाच्या शक्तीला आपल्या जीवनात प्रकट करा आणि द्वेषाच्या नकारात्मक प्रभावांचा नायनाट करा.